नमस्कार. आज आपण रेशनच्या तांदळापासून कुरडई बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. दुसऱ्या पातेल्यामध्ये घेऊन तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले की कुरडई पांढरी शुभ्र तयार होते. तांदळामध्ये पाणी टाकून तांदूळ हे 3 दिवस आपण भिजवून घेणार आहोत. तर तांदळामधलं रोज संध्याकाळी आपल्याला पाणी बदलायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तांदूळ अशा प्रकारे झालेले आहेत. आता तांदळामधलं पाणी काढून हे तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ टाकले आहेत. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी सगळे तांदूळ बारीक करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता, तांदळाचा चीक आपला तयार झालेला आहे. आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ. आता हे आपण चाळणीनं गाळून घेणार आहोत. तर इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे. यामध्ये टाकून गाळून घेऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की कुरडया कशा झाल्या आहेत ते. तर हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. झाकण ठेवून हे रात्रभर भिजवून देऊ. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता, पाणी चिकाच्या वर आलेलं आहे. आता हे पाणी आपण काढून घेऊ. जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी आपल्याला या चिकामधलं काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, चीक आपला अशा प्रकारे तयार झालेला आहे. चीक हा मोजून घेणार आहोत. तर इथे मी पातेल्यामध्ये चीक टाकलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, 2 कांडं इतकं पातेल्याला चीक कमी आहे. तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तर इथे पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, मिक्स करून घेऊ. एका हाताने चीक टाकून दुसऱ्या हाताने आपल्याला ढवळायचं आहे. अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. घट्ट होईपर्यंत अशाच प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, आपला चीक घट्ट झालेला आहे. झाकण ठेवून 5 मिनटं चीक वाफवून घेऊ. तर इथे 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता, चीक अशा प्रकारे झालेला आहे. चीक आपला अजून शिजलेला नाही. तर अशा प्रकारे झाकण काढून अधूनमधून पळी आपल्याला द्यायची आहे, जेणेकरून चीक पातेल्याला चिटकणार नाही. तर झाकण ठेवून परत एकदा 10 मिनटं हा चीक वाफवून घेऊ. अधूनमधून चिकाला पळी द्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हाताला मी पाणी लावून चीक आपला शिजलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, मी साचा घेतलेला आहे. मध्यम छिद्राचीच प्लेट मी घेतलेली आहे. जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही. तर साचा आपल्याला अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचा आहे. साचा बंद करून आता आपण कुरडया तयार करून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी आपली कुरडई तयार होताना दिसत आहे. अशा प्रकारे कुरडया तयार करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, सगळ्या कुरडया मी तयार करून घेतलेल्या आहेत. खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. इथे तुम्ही वाळल्यानंतर पाहू शकता, कुरडया छान अशा वाळलेल्या आहेत. तर कपडा उलटा करून पाणी मारून ह्या कुरडया काढून घ्यायच्या आहेत. तर इथे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर तुम्ही कुरडई पाहू शकता, खूप छान अशी पांढरी शुभ्र झालेली आहे. खायलासुद्धा ह्या कुरडया खूप छान अशा लागतात. तुम्ही पाहू शकता, छान झालेली आहे. चला तर मग कुरडई तळून पाहू. इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं होतं तापण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी आपली कुरडई तळलेली आहे. तर खायलासुद्धा खूप छान अशा या कुरडया लागतात. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये. कमेंटद्वारे कळवा की कुरडई कशी झाली आहे ती.